जानू मी कशी दिसते? अगं एकदम भारी दिसतेस ग माझी जानू. थँक्यू सो मच. हा, मला माहिती आहे तुम्हाला ग्रीन ड्रेस आवडतो ना, कलर आवडतो ना, म्हणून मग त्याच कलरचा ड्रेस घालून आले मी तुमच्यासाठी. तुम्ही मागे मला बोलले होते ना की असंच ग्रीन कलरमध्येच मला फार आवडतात ड्रेस, म्हणून मग हा घालून आले तुमच्यासाठी. माझ्या मनाची काळजी घेतेस वाटतं तू. हा असं नाही हो, मला तुम्हाला भेटायचं होतं, तर आता किती दिवसानंतर आपण भेटतोय ना, म्हणून म्हटलं थोडंसं तुम्ही पण हॅपी होसाल म्हणून तुमच्या मनपसंतीसारखा ड्रेस घालून आले नाही का. त्यासाठीच तर मग आपण इथं भेटण्याचा प्रोग्राम केला होता ना की आपण मॉलमध्ये भेटायचं. आणि आता मला सांगा आपण काय खायचं ना, मला भूक लागली हो. तू सांग ना तुला काय खायचंय ते, आपण ते ऑर्डर करू. मला तरी काय माहिती ते काय काय भेटतं ते. आता मार्केटमधलं साध्यासुद्या हॉटेलमधलं खाऊन खाऊन कंटाळा आलाय. आता मॉलमधलं सगळ्यात भारीवालं महागडं मागवते आणि ते खाते. म्हणजे काय, मला पैसे द्यायची थोडीच गरज आहे, मी यांच्याकडूनच खाते ना. जानू काय विचार करते? आणि त्यानंतर मस्तपैकी यांच्याकडून चांगले भारीचे मॉलचे ड्रेस विकत घेते. पैसे मला कुठं द्यायचे, देणार तर हेच आहेत ना. त्यामुळे आज मी खूप जास्त शॉपिंग करते. परत काय, यांना कोण भेटणार आहे जास्त प्रमाणामध्ये, तेवढ्यापुरतं तेवढं नाही का. आता किती दिवसानंतर भेटले म्हणून आले यांना गोडी लावायला. आता यांच्याकडून चांगली खरेदी करते, चांगल्या पैसादार माणूस आहे हे. यांच्याकडून एवढं लुटायचं की परत हा माणूस म्हणलाच नाही पाहिजे की हिला भेटायचं म्हणून. एवढं कंगाल करून सोडायचं याला आपण आता. जानू काय 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 बोलले तुम्ही? अगं काय चाललंय तुझं? कुठं विचार करतेस, काय विचार करतेस तू एवढा? अहो कुठं काय मी तर म्हटलं आज इतक्या दिवसानंतर भेटले ना तुमच्याशी, म्हणून म्हटलं आज तुम्हाला दिवसभर तुमच्यासोबतच राहणार मी. हाच विचार करत होते हो. मला आज ना लवकर घरी जायचंच नाही आहे, मी तुमच्यासोबतच आज दिवस घालवणार आहे. आपण थोडंसं बसू रेस्टॉरंटमध्ये आणि थोडं खाऊ पिऊ ना, मग नंतर थोडंसं मूवी वगैरे बघायचं तर बघू, तुमची इच्छा असेल तर नाही का. हो चल तुला मूवी दाखवतो. तू कशाला काळजी करते? तुला मूवी बघायचा आहे, तुला काय खायचंय, तुला काय घ्यायचं असेल ते पण घे. पण इथं विचार करत उभा राहू नको. चल माझे पण पाय दुखतायत आता. चल जास्त वेळ लावू नकोस. देवा वाचवलो रे बापा. अगं आता पण काय विचार करते, चल ना लवकर. हो 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 चला ना चला. मला तू सांग, तुझे हेअरस्टाईल तुझं सगळं एवढं कसं बदललं ग? तू तर नॉर्मल माझ्यासारखी राहत होतीस की, मग अचानक तुझ्यामध्ये एवढा बदलाव कसा झाला बरं कांता? बदलायचं काय ग का शांता, फक्त मनाची इच्छा पाहिजे. माणूस कसं पण बदलून जातं ग. ज्याच्या जसं राहणीमान म्हणतात ना, जसा देश वैसा भेस, तशी कहाणी आहे बघ माझी. आता तिथं जवळपास सगळ्याच माझ्या वयाच्या पण, माझ्या वयापेक्षा जास्त पण, कमी तर राहतातच ग, पण सगळेच न जवळपास असेच पंजाबी शॉर्ट ड्रेस वगैरे सगळं घालतात. पण मी शॉर्ट घालत नाही बरं का, असेच म्हणजे पंजाबी तेवढ्यापर्यंत थांबवले. आणि हेअरकटाचं काय, हेअरकट तर मला असं नको वाट लागले, केस जास्त लांब नुसते गळत होते ग. मग म्हटलं जाऊ दे. पार्लरमध्ये गेले, ती माझी सून म्हणजे लहानी सून नाही का, ती म्हणली आई तुमचे केस एवढे इथं पडायलेत म्हणली, तुम्ही जरा बॉयकट करा म्हणली, म्हणजे केस पडणार तरी नाहीत म्हणली. मग म्हटलं बाई बॉयकट कशाला करायला लावती ग तू, म्हणलं थोडे कमी कमी कर म्हणलं. मी एवढे पण करणार नव्हते, पण तिनं मला बळजबरी घेऊन गेली ना, असे एवढे करून दिले. पण नंतर मी आरशात बघितलं तर मला एवढं छान वाटलं ना ग शांता, तुला काय सांगू. मला लयच भारी वाटलं. माझा लुक बघून मला असं वाटलं मी नाहीच काय की मी स्वतःला शांता समजू लागले ग. म्हणून तर मी म्हटलं बाई पहिल्यांदा असं एवढा भारी लुक न मला एकदमच बघितल्याच माझ्या मनाला असं सुकूनच भेटला बघ. पण मावशी काय बी म्हणा, तुम्ही न लई सुपरहिट दिसायला बरं का. मला तर एवढे आवडल्या ना, आता असं वाटतच नाही की माझी मावशी हाय. असं एकदमच असं वाटायला नवीन कोणतरी बाई आली म्हणून. आता तुम्ही जुळ्या बहिणी असून सुद्धा मला ना आता तुम्ही माझ्या आईची बहीणच वाटना झाल्या. तुम्ही काहीतरी वेगळ्या दिसायला, तुमचा लुक एवढा सुपरस्टार झाल्यासारखा दिसायला आहे ना, मला तर लई भारी वाटलं बा तुम्हाला बघून. अगं तुला काय सांगू शेवंता, काय झालं माहिती आहे का, मी जशी पार्लरवरून घरी गेले ना, तर मला ना तुला काय सांगू, मला हसू यायले, आवरण झाले माझं मला हसू. मी जेव्हा म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये गेले ना, तर ते बायका बघूनच म्हणल्या आणि माय म्हणल्या आणि तुम्ही कांता ताईच हा की. तर मग मला माझीच लाज वाटली ग, काय सांगू.
नंतर मग मी म्हणलं हो मी कांताच आहे. म्हणलं माय म्हणल्या तुम्ही एवढे बदलल्या म्हणल्या, वाटच ना आल्या म्हणल्या की तुम्ही म्हणजे एकदमच एवढ्या बदलून जासाल म्हणून. तुमचं राहणीमान कसं गावाकडचं होतं ना, एकदम साधं सिंपल, तर एकदम छान वाटायला लागले. केस बदलून टाकले, ड्रेस सेन्स तर मागच बदलला होता पण केस पण बदलून टाकले. लय भारी वाटायला हो माय ताई. असं सगळेजण मला म्हणू लागले ग माय, लहान लेकरं सुद्धा मला म्हणू लागले कांता ताई सा, कांता काकू म्हणू लागले मला सगळेजण. मग मी सगळ्याला सांगितलं. मग 2-3 दिवसामध्ये सगळ्याला माहीत पडलं की मी म्हणजे डोक्याचं ते हेअरस्टाईल हे ते सगळं चेंज केले बघ. असं झालं बघ कहाणी. मला ना एवढे सगळे ओळखतात ना तिथं. आता आम्ही खाली संध्याकाळच्या टायमाला मी लेकराला घेऊन जाते, बसते गार्डनमध्ये इकडं तिकडं. खूप लोकांच्या ओळखी आहेत मला तिथं. त्यामुळं सगळेजण मला मग 2-3 दिवस तेच विषय चालला बघ सारखा. असं झालं बघ. मावशी कोणी काही बी म्हणो, पण माझी मावशी सर्वात बेस्ट मावशी, एकदम भारी मावशी माझी. मग बाई कधी आल्या हो तुम्ही? अगं शिला तू होतीस कुठं? किती वेळची विचारू लागले मी मीनाला, शिला कुठं गेली, कशी आहेस ग शिला तू? मी मस्त नात्याबाई, तुमच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित आहे बघा, सगळं छान आहे. तुम्ही सांगा कशा आहात, बाबा कशा आहेत, ताई ते सगळे लेकरं बरे आहेत की तुमच्या इथं? बघ मी तर अशी आहे बघ. कसा वाटला माझा नवीन लुक? खूप 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 छान दिसायला लागल्या आत्याबाई. इतकं भारी वाटायला लागल्या ना तुम्ही मला वाटच ना झाले. मला असं वाटायला आमच्याच आत्याबाई आहेत की काय. लई छान दिसायला बघा तुम्ही. भारी वाटायला लागले. तुम्ही एकदम स्वतःला बदलून घेतलं. तुमचा स्वभाव जसा आहे ना तशाच तुम्ही दिसायला बघा. बरं मला आधी तुमच्या पाया पडू द्या बरं. सुखी राहाय माय, चुड्या जोड्यानं राज कर ग शिला. लेकरं बाळ सगळे खुशाल ठेवा. हो ना आत्याबाई. बसा की ग दोघी जणी, काहून उभं राहिल्या तुम्ही? आत्याबाई तुम्ही बोलत बसा, मी चहा ठेवते सगळ्याला. मी ना तू बी बस, मी आणते सगळ्याला चहा करून नाही का. तुम्ही तोपर्यंत बोलत बसा, मी बोलले आधीच. तू बोलत बस बाई आता सगळ्यांसोबत. मी जाऊन चहा घेऊन येते. येते ना मी, काहीतरी नाश्ता बिष्टा बनवते. तुम्ही चहा बनवा, मी नाश्ता बनवते. दोघी जण केलं की लवकर होते. मग येऊन बोलायचंच आहे की. रात्री गप्पा ठोकता येत आता आत्याबाई सोबत, बसता येते, बोलता येते. बरं चल मग जाऊन पटकन आपण नाश्त्याला आणि चहा ते सगळं घेऊन येऊता. आत्याबाई तुम्ही तोपर्यंत बोलत बसा आईशी ताईशी. तोपर्यंत मी काहीतरी नाश्ता चांगला मस्त तुम्हाला काय आवडते ते सांगा, मी बनवून आणते. लगेचच्या लगेच चहा होते. शिला काही पण बनव ना, पोहे नाही तर रव्याचा उपमा वगैरे बनवू ना. दुसरं काही जास्त बनवू नको. संध्याकाळ होतच आली आता, रात्रीचं जेवण लागते ना, मग ती जिरत नाही काही नाही. काही साधं सुधं बनव. नाही बनवलं तरी चालतंय. चहासोबत बिस्किट असे तरी ते त्याच्यात एक काम होऊन जाईल. तू तुझ्या मनानं बघ, तुला काय वाटतंय ते बघ. जर काम करायचा येत असेल कंटाळा तर बस तू इथं माझ्यापाशी, मी ना चहा करून आणते. तेवढं जरी झालं तरी बस झालं बघ. मला आता रात्री जेवायचंच आहे की. नाही तसं कसं, मी चांगला काहीतरी नाश्ता बनवते तुमच्यासाठीच. भले तुम्ही मग मला पोहे जर खायचे असेल तर पोहे, नाही तर मग रव्याचा उपमा वगैरे बनवून आणते. तेवढं काही काळजी करू नका. काही दुखणं चालेल, काही कंटाळा आला नाही, काही नाही. जराशी दुपारी झोपले होते, आता लगेच पटकन बनवते तुमच्यासाठी, घेऊन येते. हां बरं माय, बनवा मग बनवा जा. आई तुम्हाला काळा चहा ठेवायचा का दुधाचा ठेवायचा? काऊन मावा का उपवास आहे की काय? मला काळा आणि दुधाचा विचारायलीस? दुधाचा पित नाही की काय? कधीतरी काळा पिला असेल तर आता विचारायली दुधाचा ठेवायचा की काळा ठेवायचा म्हणून. करून आण ना सगळ्यासोबत दुधाचा नाश्ता बी बनवा. काही विचारायची गोष्ट आहे की काय? मी ना असं काऊन विचारायली? अहो आई तसं नाही हो. दुपारच्या वेळेला तुम्ही जास्त करून चहा पित नाही ना, तुम्हाला ऍसिडिटी होते आणि दुधाच्या चहाने ऍसिडिटी जास्त होते, म्हणून मी काळा विचारला हो. तुम्ही कशाला एवढं अंगावर घेता कोणत्याही गोष्टी? उपवास आहे का तसा आहे का? कशाला काय बोलायला तुम्ही? फक्त तुम्हाला विचारलंय की बाकी काय. मग दुसरं काय म्हणले होते की काय? अहो तुमचा विचार करायला गेला की तुम्ही असं फडफड बोलता कोणाच्या देखतही बी. किती वेळा सांगायचं तुम्हाला बोलत जाऊ नका आई, काही बी मनाला आलं तसं बोलत राहता तुम्ही. मी का तुम्हाला वावग विचारलं होतं की काय? दुधाचा चहा याच्यासाठी विचारला की बापा दुपारच्या टायमाला तुम्ही चहा घेत नाही, काही नाही, ऍसिडिटी व्हायची होय म्हणून विचारलं सहज तुम्हाला. आता तुला काय बोलले होते ग? एक वळीचं वाक्य बोलले होते तू त्याला भलं लांबच्या लांब खेचलस. इतकं बोलायचं राहते का? माझ्या बहिणीच्या पुढं मला बोलायलीस तू अशी? सुन फसकी, तुला शब्दाला बोलायला का कोणी शिकवले की काय? त्या माईने सांगितलंय फोन करून तिकडून? काही कोणाच्या देखत बोलायला लावायलीस मला तू आता? अगं शांता काय? अगं पहिले तर तू अशी नव्हतीस की ग.
छोट्या छोट्या गोष्टीवर असं भांडणं बिणणं तू अशी अजिबात करत नव्हती. पहिले तरी मी जास्त चिडचिड करायचे, पण आता सगळी बदलून गेलीस तू. छोट्या छोट्या गोष्टीला अगं लेकीसारखं सांभाळ म्हणून सांगितलं तरी तू 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 आपल्यासारखंच ते हे करायली, सासूचाच रुबाब दाखवायलीस तू. अगं फक्त विचारलं तिनं तुला की चहा काळा ठेवू का दुधाचा ठेवू, तूच जास्त 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 लांबवलंस खेचलंस त्याला. तुला नुसतं एवढं विचारलं तर तुला एवढा राग यायची काय गरज हाय ग? घरातली मोठी धाटे तू सगळ्यापेक्षा, आणि तू असं बोलायली पोरीला. अगं कशाला बहिणीच्या पुढं बोलायलीस आणि असं करायलीस आणि तसं करायचं बोलायलीस बिचारीला. तिनं काय विचारलं होतं एवढं कशाला तू बोलायली तिला? काही तिनं वावगं विचारलं नाही बघ. मी तिच्याकडून हाय, तिच्याशी शब्दासोबत मी सहमत आहे बघ. तू तुझं घरानं काही बी लावू नको, त्या पोरीला काही बोलू नको बघ. मी हाय तोपर्यंत तरी बोलू नको. तुला शिकवून जाते काय शिकवायचं काय नाही ते, मात्र पोरीला असं काही बोलू नकोस बघ. या कदड्यामुळं दोघीमुळं परत झाले भांडणं घरात सुरू. या दोघी स्वतःला काय समजतात की दोघी बहिणीमध्ये भांडणं लावून दिली. ले नाटकं चालले त्या दोघीचे. या दोघीला ना काहीतरी करावंच लागणार आहे बघ. आत्ताच बघितलं ना, माझी मावशीसुद्धा माझ्या आईला भांडायली बोलायली या दोघीसाठी. या लागून कुठून राहिल्या? काय झालं यायला? काही बोलत राहिले आता. कसे एकदम शांतपणानं एकदम स्थिरपणानं भांडणं लावून दिले माझ्या आईमध्ये माझ्या मावशीमध्ये. ह्या का दोघी जणी बायका होता का लेडीज होता का? ह्याला काय कळना झाले. आई आत्या तुम्ही काही बोलू नका दोघी, जाऊ द्या, काही जास्त हे झालं नाही. सोडा, मी चहा आणि नाश्ता करून आणतो आम्ही दोघी जणी जाऊन. तुम्ही दोघी बहिणी इतक्या दिवसानंतर भेटल्या, काही बोलू नका एकमेकीला. शीला चल लवकर चल, आपण चहा नाश्ता बनवून आणू तर चल बरं. हो ग कांता, माझ्याकडून जरा चुकीच झाली बघ. एवढं नव्हतं बोलायला पाहिजे. तिनं नुसतं चहासाठी विचारलं आणि मी तेवढा राईचा पहाड करून टाकला बघ. जाऊ दे, माझ्या पण लक्षात येईना झाले. अगं जसं जसं वय वाढायले ना तसं काही पण सुचते काही पण बोलत बसते बघ मी. मला तेवढं काही लक्षात येत नाही. जाऊ दे, ते एवढा विचार करू नको. आमचं घरातल्या घरात थोडंफार चालत राहते. आता चहा नाश्ता येते मग घे आणि आराम करतो. माझ्या आईला काय झाले? त्या दोघीशी सहमत म्हणायली, माझ्याकडून चुकी झाली असं बोलणं राहते का? माझ्या आईचं काय डोकं खोकं झालंय की काय? त्या दोघीला आता सांगायली की मग माझ्याकडून चुकी झाली, हे का बोलणं होय की काय? माझ्या मावशीनं का माझ्या आईच्या डोक्यामध्ये शेण भरलं की काय रे देवा? शांता, मी पण तुला जरा जास्तच बोलले बघ. तुला मी फक्त समजून सांगण्याचा प्रयत्न केला, असं काय माझ्या मनातून बोलले नाही बरं का. राग येऊ देऊ नको शांता बरं. लहान आहेस माझ्यापेक्षा 2 मिनिटानं, म्हणून तुला सांगितलं बघ. एवढा राग करू नको. नाही ग कांता, नाही करत, काळजी करू नको. आता मस्तपैकी आपण पोहे नाश्ता करून चहा घेऊन आराम करू तर संध्याकाळी तुला मार्केटला घेऊन जाते. हो ठीक आहे, चालेल मग. सांग माझी जानू, तुला आता काय खायचंय? तुम्ही म्हणसाल ते, तुम्हाला जे आवडते ते मागवा. मला तरी एवढं इथं माहिती नाही हो, कधी आले नाही ना अशा ठिकाणी. म्हणजे आले होते, खाल्लं पण तेवढं नाही माहिती की नेमकं एवढं काय काय भेटतं काय नाही. इथं ते हे पण देत नाही आहेत ना मेनू कार्ड. जर ते असलं असतं तर मी बघून नक्की सांगितलं असतं. पण मग तुम्हाला जे आवडते ते मागवा ना, कारण तुम्ही जे खाता मी पण तेच खाते, मला पण तेच आवडतं. तुम्ही मला जास्त आवडता ना, मग तुम्ही खाल्लेलं पण मला जास्त आवडणार. तुम्हाला जे पदार्थ आवडणार ना मला पण तेच आवडणार. मग काय करा, तुमच्या मनानेच मागवा. अगं हो, मी तर माझ्या मनाने मागवेल. मी मागवलेलं तू खाणार पण तुझी काहीतरी चॉईस सांग ना. मला पण कळलं पाहिजे ना की तुला नेमकं असं काय आवडतं. आता तू म्हणतेस ना मला बाहेरचं खाऊन खाऊन कंटाळा आलाय, तेवढं आवडत पण नाही, जास्त ऑइली असं तसं असतं तू सांगतेस ना. म्हणून म्हटलं मग अशा मॉलच्या ठिकाणी कसं एकदम व्यवस्थित आणि छान जेवण भेटतं, खाण्यासाठी नाश्ता पण भेटतो. म्हणून म्हटलं तुला एकदा विचारावं, तुझी चॉईस तर सांग ना गं. या मूर्ख माणसाला काय सांगू, अकलीचा कांदा कुठला की सांगायले शहाणपणानं की काहीतरी मागवा म्हणून तुमच्या पसंतीनं. मला तर लय माहीत आहे इथं काय काय भेटेन काय नाही ते.
तुम्ही पण सांगा ना, काय नाही हे माणूस लय येड्या दिमागाचं झालं रे देवा. कुठं अडकले मी. म्हणलं हे काय पैसेवाला आहे तर करल स्वतःच्या मनानं, माझी काळजी घेईल असं तसं मला वाटलं होतं. पण हे बिन डोक्याचं दिसायले. तुझी चॉईस सांग, तुझी चॉईस सांग असं बोंबलत राहायले. मागवाव ना चांगल्या चांगल्या 5-6 डिश, खाते ना मी गपा गपा गपा. मात्र हे कुठं म्हणते तुझ्या मनानं सांग, मनानं सांग. अरे काय खाक सांगू मनानं, मला माहीत असेल तर सांगेल ना. मी का लय येऊन बसले किती काय मॉलमध्ये, कधी खाल्लं जिंदगीत, कधी खाल्लं नाही. त्या फुटपाटवर खाते नेहमी गाड्यावर, इथं तिथं इथं आणून ठेवलं या ठिकाणी. तर सांग आण ना बी झालाय, काही नाही कोणत्या मनानं आणाव ना 5-6 डिश. मला नुसती भूकच्या भूक लागली, मग जीव तळमळायला. नवीन कपडे कवा घेऊन काय नाही ते ये माणूस येड्या दिमागाचं कुठलं की. अगे जानू, जानू. काय म्हणले का तुम्ही? अगं काय विचार करायला लागली? तुझ्या पुढं मी बसलोय, तू दुसऱ्याचा विचार करायली की काय? नाही हो, तसं काही नाही. मी तर हे विचार करू लागले की तुम्ही माझ्या मनाची किती काळजी घेता हो. तुम्हाला डिश तुम्ही तर मागवू शकता, पण तुमचा विचार चाललाय की मी मागवावं म्हणून. किती काळजी घेता हो तुम्ही माझी. आय एम सो लकी. हां, मला तुम्ही ना असंच प्रेम करत जा. हां, ते तर मी करतोच ग, तू नको काळजी करू. तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहणार. फक्त त्या शेवंताशी माझा पिच्छा सुटला पाहिजे. त्या बाईला मला ना तलाक द्यायचा आहे. ती लय डोके खाऊ बाई आहे रे माझी, काय सांगू बायको. लय डोक्याला ताप आहे त्या बाईचा. तिचा विचार आला तरी माझ्या डोक्याला अंगाला घाम सुटतो बघ. पागल दिमाग पागल करून सोडलंय त्या बाईनं मला. नुसते टोमणे मारत राहते, हे ते असं तसं. अबे पागल दिमागाच्या डोके खावती नाही तू. हस माहीत आहे का, अकलीचा पत्ता नाही तुला. बोलायचं कळत नाही. बायकोला गर्लफ्रेंडला कसं ट्रीट कसं करायचं ते सुद्धा कळत नाही तुला. आणि सांगायला लागला तिचा पिच्छा सोडायचा. अरे तुझ्यासोबत जे बी राहील ना त्याचंच डोकं दुखल माहीत आहे का. आता माझं बसून बसून डोकं दुखायला लागलंय. पटकन मागवाव ना काहीतरी खाया प्यायला. इथं बोलत बसले आणि भाषण द्यायले. येड्या दिमागाचं ती नाही तू. हस माहीत आहे का, तुझ्यामुळे सगळा सत्यानाश झालाय वाटायला तुझ्या जिंदगीचा. आता तुझ्या प्रेमात असं पडण्याचं नाटक मी केलंय. मात्र मला बी लवकर सुटका घ्यावं लागणार आहे तुझ्यापासून. नाही तर ना मी बी काही दिवसात पागल होईल आणि भीक मागल इकडं तिकडं. त्यापेक्षा लवकर निघून गेलेलं बरं बापा तुझ्या जिंदगीतून. असा बी मवा दुसरा BF आहे, त्याला सांगितलं नाही काही नाही. नाही तर त्यानं ना मग अशी चटणीच केली असती तुझ्यासोबत जर दिसलं आणि बघितलं असतं तर. बघावं म्हणलं होतं काहीतरी पैसेवाला माणूस. आता तू भिकार चोटच निघलास बापा. तुझा विचार करणं बंद होईल का जाऊ निघून मी इथून आता जानू? अहो मला तरी हा विचार पडलाय की ती बाई किती मूर्ख आहे तुमची बायको. एवढा चांगला नवरा सोन्यासारखा, एवढा विचारपूर्वक विचार करणारा, एवढा जीव लावणारा. त्या बाईला अकलीचा पत्ता नाही वाटतं. तुम्हाला काही पण बोलते काय की ना, म्हणून तुम्हाला असं वाटतंय की तिचा पिच्छा सोडावं म्हणून. नाहीतर एवढा चांगला नवरा आणि एवढा चांगला बॉयफ्रेंड कोणाला सोडायची इच्छा असते हो. तुम्हाला मला माहीत झालं बापा तुम्ही किती जीव लावता ते मला. आय एम सो लकी. हां अगं ते तर मी आहे, मलाही माहीत आहे. माझी आई पण म्हणते तू खूप चांगला मुलगा नवरा बाप होशील. पण ना ही माझी ती बायको शेवंता ती येड्या दिमागाची असल्या कारणच एवढं सगळे तमाशे झालेत. नाहीतर ना एवढा जिंदगीचं वाटोळं झालं नसतं माझ्या बघ. बरे जाऊ दे. ऐक, इथं वेटर पण दिसत नाहीये, काही नाही. असं मला वाटतंय की तिथं स्वतःला काउंटरवर जाऊनच विचारावं लागतं. एक काम करतो, तू बस इथे, मी जाऊन एकदा चेक करून येतो काय आहे तर बघतो आणि मी माझ्या मनपसंतीनं घेऊन येतो. तुला आवडणारी पदार्थ वगैरे. हो हो चालेल. हां बरं ऐक ना, मी काय म्हणतो, तुला स्वीटमध्ये काही खायचंय का? हो हो, तुम्हाला जे आवडतं ते घेऊन या. स्वीट तर असं पण मला जास्त आवडतं. त्यामुळे ना मागवा गुलाबजामुन वगैरे, मोतीचूरचे लड्डू वगैरे असं काहीतरी मागवा, मला ते फार आवडतात. ओके ठीक आहे, मग मी ते घेऊन येतो. आणि दुसरं काही लागत असेल तर ते पण सांग, मग आपण हे खाऊन परत ते पण खाऊ. आणि हां, आईस्क्रीम आणायची का तुला तुझ्यासाठी? हो हो मागवा ना. जेवण झाल्यावर आपण ते पण खाऊ. मला पण ते फार आवडतं. ठीक आहे, मग बस तू थोडंसं, मी लगेच घेऊन येतो. अबे भंगारची औलाद, तू माझ्या बॉयफ्रेंडपेक्षा भंगार निघलास. ते भिकारी साला कुठून भेटला होता की आणि तू त्याच्यापेक्षा गयगुजरा दिसायलास. हे मागव का ते मागव का, अरे पटकन मागवायचं ना. घंट्यापासून इथं आणून बसवले, पाणीसुद्धा पिलं ना अजून. पटापटा मागवायचं, एवढा अकलीचा पत्ता नाही. पिशा दिमागाचं कुठलं की पागल कुठलं की असं भेटून गेले. मी म्हणलं कुठंतरी ते आपला BF पागल दिमागाचा, त्याच्यामुळे त्याच्या नादामध्ये बसून राहिले. मला वाटलं ते पैसेवाला असेल, ते भिकार चोट निघला आणि हे त्याच्यापेक्षा भिकार चोट. साले असे कुठून भेटले तर की
की मला. पोरीचे दुसऱ्या पोरीचे बघितले नाही का बॉयफ्रेंड मस्तपैकी काय काय करतात त्यांच्यासाठी. खाऊ पिऊ घालणं, मस्ती करणं, बाहेर क्लबला घेऊन जाणं, रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणं, मूवी दाखवणं. हे काय अकलीच्या पत्त्याला काय घेऊन मलाच असं लाज वाटायला लागली याच्या नादात लागून. आता काही दिवसामध्ये याचा पिछा सोडून मीच गायब होऊन जाते इथून. बंबलू दे याला, याच्याकडून लुटून घ्यायचा माल नंतर सोडायचं याला. काय बताई, तुमच्यामुळे मी शांत राहिले बघा. नाहीतर ना मी आता बोलणार होते. तुम्ही म्हणले आता जाऊ द्या काय बोलू नका दोघी बहिणीमध्ये. त्या आत्याबाई मला लय आवडतात, त्यालाही चांगला होता त्यांचा स्वभाव. मी पहिल्यांदाच ओळखून घेतला होता. स्टार्टिंगला आपली भेट झाली होती का तेव्हाच बघितलं. मन मोकळी बाई आहे ती. मात्र आपली सासू लय खडूस बाई आहे, नुसती टप्परगरानं लावत राहते. बघितलं नाही का, बहिणीच्या पुढे तरी तिने व्यवस्थित बोलली का. लावायचं ते लावलाच की टोमणं आपल्यावर, भांडणं केलीच की ती. नुसतं चहासाठी बोलली खड. मी आता बोलणारच होते, माझ्या तोंडातून असे शब्द बाहेर माझ्या गळ्यापर्यंत येऊन थांबले होते. मात्र ते तुमच्यामुळे मी शांत राहिले बघा. नाहीतर ना आज मी तिची दाखवली असती. पण त्या बाईच्या देखत काय बोलावं माय म्हणलं. तुम्ही शांत राहिल्या म्हणून मी पण शांत राहिले बघा. अगं त्याच्यामुळं मी पण शांत राहिले ग शीला. मी म्हणलं उगं त्या आत्याबाईच्या देखत त्यांना काय बोललं. उगं कसं माणसाच्या मनाला ठेस पोचते ग, माणूस बोलून दाखवत नाही शीला. पण मी म्हणलं उगच त्याच्या जीवाला वाटल की सुना अशा बोलतात माझ्या बहिणीला, म्हणून मग मी शांत राहिले बघ. जाऊ द्या माय म्हणलं, काय करू नका, टेन्शन घेऊ नका, काय वाटलं नाही. नाहीतर मी तुला माहित नाही आता पहिल्यासारखी मी पण राहिले नाही. मी कोणाचं ऐकून घेत नाही, काही नाही. लगेचच्या लगेच जवाबाला जवाब देते, सासू असो की कोणी असो. आता त्या सासून तर आपल्याला पाणी पाजवायचं ठरवलंयच तर मग आपल्याला बी कुठं मागं राहता येते. आपल्याला बी पाजवावं लागल. पण आता त्या बाई घरात होता ना तोपर्यंत आपल्याला काही करता येईल ना बघ. त्याच्यामुळे ना तू निस्तावा शांतता घे, उगं भांडणं करू नको, काही बोलू नको. आई हातात तोपर्यंत त्या बाई हातात तोपर्यंत तू काही करू नको बघा. एवढं टेन्शन घेऊ नको, काही करत नाही. त्या बाई समजूनच सांग तिला आपल्या आईला. त्याच्यामुळे ना तू शांतता घे बघ. आय माय शांतता घेतली ना, मला का कळणार की काय. मी उगं म्हणलं, मला वाटलं तेच दोघी बहिणीच्या पुढे एकमेकीला कशाला काय बोलावं म्हणून मी पण शांत राहिले, काही बोलले नाही, काही नाही. आणि त्या बाई हातात तोपर्यंत कोणाला काही बोलता येणार नाही, काही नाही. उगं कसं घरातलेच भांडणं घरामध्येच ठेवलेले बरं. उगं घराच्या बाहेर जाण्यात अर्थ नाही, काही नाही. आणि त्या आई पण अशा आपल्या आत्याबाई पण त्या आलेल्या, त्या काय बाहेरच्या नव्हता, काही नाही. त्याला बहिणीचं माहीत आहे सगळं काही. आपण सांगण्यापेक्षा त्याच समजून सांगतीला. त्याच्यामुळे तर शांतता ठेवली. नाही तर मी तेव्हाच बोलले असते. माझं पण म्हणलं ना असं माझं मन करू लागलं की कधी त्याच्या बोलण्याला उत्तर देऊ की. पण ते कसं त्याच्या देखत नाही बोलले, तेच बरं झालं. असं शांतता राहू दिली, नाहीतर ना तेव्हाच बोलून टाकलं असतं. जाऊ दे आता, ते विचार करण्यात काय अर्थ नाही. तुम्ही करा असं नाश्त्याचं तयारी करा. तोपर्यंत मी रवा नाही तर मग पोहे तरी काढते. पोहे बनवाव का हे बनवाव, रवा उपमा बनवाव, सांगा तुम्ही जरा. चहा ठेव तू, मी करून घेते पोहे. मिरच्या कांदे वगैरे कापते पटापट मी आणि लगेच बनवून घेते. तू एक काम कर, तू पोह्याच्या नादी लागू नको. मसाला मी तयार करते त्या पोह्याचा, कांदे वगैरे कापून. आणि चहा पोहे बी मीच करते. तू तेवढा चहा ठेव बस, एवढं कर. आणि दूध बी तपून ठेव, फुटायचं होय. सकाळी एकदा तपवलं होतं. ठीक आहे मग, तुम्ही करा पोहे, मी करते चहा. जाऊ मग लगेच तिकडे. आता संध्याकाळी मार्केटला जायचे, जरा भाजीपाला भरणं वगैरे घेऊन येऊ होता. आणि त्या बाई पण येतो म्हणून लागल्या ना, जाऊता म्हणून लागल्या त्या आईला आपल्या, त्याच्यासोबतच जाऊता मग आपण मार्केटला. संध्याकाळच्या टायमाला जरा फिरून बी होते, भाजीपाला बी घेऊन येणं होते. ठीक आहे कर मग, जाऊता संध्याकाळी.